नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, भरपूर कॅना झालं होतं ऊसामध्ये आणि आता या लागणीला बस महिना होतच आलेला आहे आणि आता त्याला कुळपून काढलं आहे आणि थोडीशी इऱ्या मारायची आहे. त्याच्यातलं दादाने पूर्ण कुळपून काढलं, बसले आता खाली आणि आम्ही आता कॅना गोळा करून घेणार सगळा एवढा पण वावरातला, म्हणजे पाऊस आलेला टाकणार नाही. उचलूनच घ्यावा लागतो काय 1-2 तासात व्हायला पाहिजे एवढा कॅना फास्टमध्ये. तर आता पूर्ण करून घेतो, झाले परत दाखवतो किती काम झाले. तर चला बिलगू लगेच. तू कशी सरी तर मग आवरला ना? तर चला करू सुरुवात कामाला. उशीरच झालाय थोडा. हॅलो फ्रेंड, तर आता मामांचं कोळपून झालंय, तर थोडंच राहिलंय कोळपायचं. तर मामा बोलले की पाठीमागचं गवत कॅना आणि ते लगेच वेचून घ्या, कारण की नाही वेचला ना तो परत पाऊस झाला का परत लटकतो. त्यामुळे जो केना असतो ना, केना तर तुम्हाला माहीतच असेल कशाला म्हणत्या, म्हणजे हे लांब लांबचं जे गवत असतं ना, हे बघा. तर हा आहे ना, पाऊस पडला की परत लटकतो रानाला, म्हणजे जमिनीला. कारण त्याच्या ज्या मुळ्या राहते ना, ह्या मुळ्या मातीचा स्पर्श झाला का त्याला असं मातीत गेल्या का ते परत लटकतो. मग काय होतं ना, हे वेचूनच घ्यावं लागतं, कारण की आम्हाला अनुभव आहे ना, हा सोयाबीनच्या रानापासून आलेला आहे. मागे एकदा सोयाबीन केली होती आम्ही रानात, मामांनी असं कोळपलं, मामांनी आणि मिस्टरांनी. पण काय झालं, आम्ही तो कॅना वेचलाच नाही. पूर्ण सोयाबीन अशी पूर्ण भरून गेली त्या कॅन्याने. पर सोयाबीनचं जे झाड आहे त्या झाडाच्या वरती कॅना गेला होता. मग जसं आम्हाला अनुभव आला ना, त्या अनुभवानुसार आम्ही काय करतो, आता कोळपलं का लगेच पाठीमागचं गवतीनं गोळा करून घेतोय. तर चला, मिस्टर एक सरी घेतली आहे, मला एक सरी घ्यायची आहे. आणि आत्ता पिल्लूपाशी आहे घरी, आणू सोडून त्या गेल्या शाळेत. टोकर पण आणली आहे, डायरेक्ट रानाच्या बाहेरच नेऊन टाकायचं, कॅनाला टाकणारच नाही परत का. तर चला आता सुरुवात केली आहे. हॅलो फ्रेंड, तर आता किती वाजले हो? 2 वाजले असतील नाही? 2 वाजले. मामांचं कोळपून झालं आहे, मामा घरी गेले थोडा वेळ. आणि इकडं मिस्टरांचं माझं चालू आहे कॅना गोळा, म्हणजे गवत, पूर्ण गवत, कॅनच नाही तर सगळं गवत गोळा करतोय आम्ही. हे बघा इकडं असं सऱ्यांमध्ये भरपूर आहे ना, दाखवते मी किती. पूर्ण असं टोकरीत टाकून आहे ना, डायरेक्ट असं तिकडं कडाला टाकून कडाला टाकून देतो हे काय. आणि निर्मळ केलेलं हां, असं खुरपून, म्हणजे न कोळपता खुरपलं असतं ना, भरपूर दिवस गेला असतं. असं उरकते पटपट, कारण कालच्या 1 दिवसात कोळपून झालं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्ही, भरपूर गवत होतं ऊसामध्ये. पर मक्कासुद्धा दिसून येत नव्हती. कुठं मोठं जी मक्का आहे ना वरंब्यावरती, ती पण दिसून येत नव्हती. हे बघा आता इथं वरंब्यावरती मक्का आहे, ही मक्का दिसून येत नव्हती, तर ती पण आता गवत काढल्यावर दिसायला लागली आहे. एवढं सगळं पाखरांनी खाल्ली जास्त. तर इकडलंय ना आता पूर्ण गवत काढलेलं आहे बा सऱ्यांमधलं, लगेच दिसून येतं. आणि इकडच्या सऱ्या बघा किती भरलेलं आहे, फरक लगेच कळून येतो. किती गवत दिसतंय ना. इकडं बघा काहीच दिसत नाही, सगळं काढलेलं आहे. हॅलो फ्रेंड, तर घरी आलो आहे आता गाय बांधायला. गायांचा टाईम झाला ना, 4 वाजले. गाय बसेलच अजून. गाय बसली, ही उठली, गाय बांधावं लागतील. काय बाबू, काय करते जुजूत? अशी पडशील ना तू, दाता राहीन का? हा दाता राहीन. काय चालू आहे? पडशील ना, अशी पडशील बाबा. कशी बसली तू? कशी बसली तू? असं कोणी बसत का जुई? चल 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 चल, घेते मी, घेते 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 घेते. चल 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 चल. पप्पा कुठे आहे? मागं पुढे पाहायचं तू. चल चल. हे करून घ्यायचं, सोंगून घ्यायचं. दुसरं काय करायचं? सोयाबीन आम्ही नाही का खाली धरलेली एक एकर सोयाबीन. घेतो फोन फोन माझ्याकडे पाहिजे. चल चल. हॅलो फ्रेंड, तर आता वाजलेलं आहे मित्रांनो 4:30-5 वाजलेले आहे. आणून ते आले ऊस पाहिला, कसं काय ऊस उगलाय.
आहे कसं चालू मेहनत पळपणी खुरपणी तर चला उतरायचं अवघड आहे. हे बा एवढंच आराम केला आम्ही सकाळपासून. मग कधी दिसत नव्हती कशी मग ऊस कसा दिसतोय बाय दिसते एकच नंबर ना झालं पण. तर चला 1 2 3 4 साऱ्या असं घ्यायचं ना असं सरपंच घ्यायचं असंच घरी निघायचं. नाही आम्ही नाही तर चला टपसिरी 5 वाजत आले फ्रेंड. तर आता सगळा ऊस खुरपून झालेला आहे. आणून ते शाळातून आले इकडं. एक सरी घेऊ लागले का नाही तुम्ही मला? एकच सरी लागली का? तर सकाळी कोळपून घेतला दादाने सगळा आणि लगेच आम्ही त्याच्यातला कॅना होता उचलून पण टाकला रानातला. संपूर्ण रान झालेलं आहे. आता प्लॅन हा का आता बुरबुर पण यायला लागली थोडीशी. आता हिऱ्या मारू त्याला हिरा काढून नाही मग नाही नाही पण 2-3 दिवस पाणी नाही द्यायचं आपल्याला. वाळून द्यायचं रान आडा पडून द्यायचं. बारीक बारीक गवत राहतं ते मरून जातं. 2-3 दिवस काय पाणी द्यायचं नाही. खत परत टाकायचं ना आपल्याला. ते बुजाट द्यायच्या टायमाला येईन खत. हे बा हे साऱ्या दिसू राहिल्या. संपूर्ण रान क्लिअर झालेलं आहे. तर चला आणूला काय तर खाली थोडंसं लांब आहे. या तळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं आहे. निरी भोवती पण उगाच तिथं पाणी आलेलं आहे. पण कुठल्या तळ्याला अजून काही पाणी आलं नाही. तिथं पाणी साचेल पूर्ण हिरी फशी पण पाणी साचेल आणि तिकडं आणि कुठलं तळ. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आणून सोनू ना शाळेतून आलं त्या म्हणलं चला थोडंसं फिरून येऊ. रानात आलतं थोडंसं. हा थोडंसं फिरायला आलतं रानामध्ये. त्यांना बी सारखं सुटली का शाळा सकाळी उगली का शाळा परत 4-4:30-5 वाजेपर्यंत घरी आता बोर होतं. त्यामुळे थोडंसं मग आम्ही रानात जाऊ म्हटलं. म्हणजे आम्ही रानात होतोच पण मग आणून सोडून ते आले म्हटलं चला जाऊ इकडं रानात. आणि इथं आहे ना गुलमोहर काय म्हणतात ते खूप छान दिसत होतं. अयो गुड्डू येईन रानात सगळे पळाले मीच राहिले माग. काय हा का मला टाकून गेले का सगळे? मी राहिले ना. हा चाललंय काय घास कापायचं ना अजून तो अंगिनी तोडायचंय ना. रानात बघा ना कसे गाया बांधलेले आहे ना चरायला. म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागच्या दादून त्यांनी रानात बांधलेले आहे गाई. वातावरण कसं आहे हो. तर चला घरी कसं वाटलं आणून सोनं भारी वाटतं ना नाही का? चला काय म्हणता इकडे कोण आहे पा म्हटलं स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. म्हणलं सारखं काय काम करा. झूम करायचं थोडं त्यांचा आवाज येईल असं. काय मारेल बरं का मारायची नाही ना. गाय पण निरच बांधल्या होत्या वावरात. म्हणलं काम करून चालले गाया घेऊन. आता गाय बांधल्या होत्या ना त्यांनी दादून हे खिल्लारी गाई पिवर पाय. रानामध्ये असंच सांगडून देते गावाकडं मस्त. तर चला आम्ही पण चाललेलो आहे आता घरी. आणि आपलं गिनी गावात मित्रांनो बघा कसं आहे. भारी आहे. किती भारी झालं पा. चला उशीर झालेला आहे आता घरी जायला.